तांबेवाडी गावामध्ये सध्या अद्रक लागवडीची लगबग सुरू आहे. माझ्या पाठीमागे पाहताय गणेश तांबे यांच्या शेतामध्ये महिला सर्व अद्रकीची लागवड करतायत. आणि विशेष असा आहे की आता मे महिना आहे, यांच्या विहिरीला पाणी अजिबात नाही. त्यांच्या गावामध्ये टँकरनी पाणी गावकऱ्याला पुरवलं जातं, तरी पण मे महिन्यामध्ये लागवड फक्त शेततळ्याच्या पाण्याच्या जीवावर केली जाते. हे फार विशेष आहे. आणि थोडी थोडकी नाही, गेल्या वर्षी शेततळ्यावर जवळपास 250 एकरवर लागवड झाली होती अद्रकची, आणि यावर्षी जवळपास 400 एकरवर शेततळ्याच्या पाण्यावर अद्रकीची लगबग सध्या सुरू आहे. गेल्या वर्षी तांबेवाडी वाडीमध्ये 250 एकर क्षेत्रावरती लागवड आम्ही शेततळ्याच्या पाण्यावरती केली होती. कारण आमच्याकडे नोव्हेंबर नंतर विहिरीला पाणी राहत नाही, आणि सुरुवातीला पाणी पडल्याच्या नंतर आम्ही विहिरीतून शेततळ्यावरती पाणी स्टोअर करून ठेवतो, आणि मग आम्ही त्याच्यातलं 50% पाणी त्या पिकालाच वापरतो, आणि नंतर परत आम्ही 50% राहिलेले जे पाणी हे आम्ही परत नवीन लागवडीसाठी वापरतो. आमच्या गावाला म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे आमच्या गावाला सध्या सुद्धा पण टँकरनं पाणी, मग आम्हाला कळतं तसं टँकरनं पाणी आहेच आम्हाला दरवर्षी. मागच्या वर्षी जर आपण विचार केला अद्रकीच्या बाबतीत 2023ला, त्या ठिकाणी आम्ही शेततळ्याच्या भरोशावरती या ठिकाणी 250 एकर पर्यंत या ठिकाणी आम्ही लागवड करून, आणि पूर्ण तांबेवाडी तसेच गेवराईगुंगी येथील सर्व शेतकऱ्यांचा जर आपण पैशात जर विचार केला तर 40 ते 45 कोटीपर्यंत या ठिकाणी आम्हाला उत्पन्न भेटलं. आणि त्या आशेनं ह्या वर्षी जर आपण बघितलं 2024 मध्ये पाणी तर आम्हाला बिलकुल पिण्याचा पाण्याचा देखील प्रश्न आहे, परंतु शेततळ्याच्या भरोशावरती आम्ही एवढं काही या ठिकाणी हे साध्य करू शकतो. आणि यावर्षी कमीत कमी 400 ते 500 एकर या ठिकाणी लागवड आमच्या ठिकाणी अपेक्षित आहे. याचं कारण जर काय असेल तर मागच्या वर्षी आम्हाला जो उत्पन्न आणि जो पैसा भेटला त्यातून आम्हाला एक ताकद भेटली, आणि त्या ताकदीतून आम्ही या ठिकाणी आज खूप मोठी अशी 400 एकर पर्यंत लागवड या ठिकाणी करतो आहोत. अद्रकीची लागवड साधारणतः 20 मे नंतर सुरू होते, म्हणजे उन्हाळा संपत आलेला असतो, आणि त्यावेळेस विहिरीला पाणी नसतं, परंतु या शेततळ्याच्या पाण्यावर ते अद्रक घेतात, आणि पाऊस येईपर्यंत त्या शेततळ्याच्या पाण्यावर त्यांची अद्रक ही जोपासली जाते. माझ्याकडं 10 एकर जमीन आहे. 2 शेततळे, एक 35 गुंठ्याचं आहे आणि एक 26 गुंठ्याचं आहे. सामुदायिक योजनेमधून घेतलं एक, आणि एक मागील त्याला शेततळे या योजनेतून. माझ्याकडं गेल्या वर्षी 7 एकर अद्रक होती. 7 एकरमध्ये 4.5 एकर आमची ठोक्याची होती, त्यात 2 जण पार्टनर होतो, आणि घरची माझी समजा 2.5-3 एकर समजा घरची अद्रक होती. त्यात आता ती काढे आले ते 39 लाख रुपये, तर त्याच्यात आम्ही 2 जण होतो, आणि माझे घरचे आले समजा 40 लाख रुपये जवळ. हा, आणि 20 गुंठे माझ्याकडे बाकी समजा. ह्या वर्षी आता माझ्याकडे जवळपास 9 एकर अद्रक आहे. पूर्ण लागवड झाली. 9 एकरचे 9 एकर घरचे, माझं 2 एकर क्षेत्र लागवड केलं, 4 एकर ठोक्यानं घेतलं, आणि काही असं बटाई नाही समजा. माझ्याकडं 49 एकर क्षेत्र आहे, आणि 2 शेततळे, 31 गुंठ्याचं आहे, आणि 1 एकरच आहे. गेल्या वर्षी माझ्याकडे 12 एकर अद्रक होती, त्यातून मला 1.5 कोटी रुपये अद्रकचे झाले. या वर्षी पण माझी 12 एकर अद्रक आहे. शेतकरी बंधूंनो, माझ्या बाजूला मी जिथे उभा आहे तिथं तुम्हाला विहीर दिसते, आणि आजची तारीख आहे 31 मे 2024, आणि विहिरीची खोली जी आहे ती जवळपास 7 परस आहे, आणि आपण जर पाहिलं त्याच्या बुडाला फार थोडं पाणी आहे. त्या विहिरीच्याच बाजूला तुम्ही पाहताय ही शेततळ आहे, कृषी विभागात दिलेलं शेततळ आहे. असं प्रत्येक शेतकऱ्याकडे या गावामध्ये शेततळ आहे. त्यांच्या विहिरीला पाणी नाही, परंतु शेततळ्यामध्ये पाणी आहे. पाऊस पडल्यानंतर ते आपलं शेततळ पाण्याने भरून घेतात, आणि या शेततळ्याच्या पाण्याच्या जीवावर ते मे मध्ये अद्रकीची लागवड करतात. म्हणजे शेततळ आहे, पाण्याची बँक त्यांच्याकडे आहे, याच्यामुळेच ते अद्रक लागवड करू शकतात. 72 उमऱ्याचं गाव आहे, आणि साधारणतः 400 ते 450 लोकवस्ती आहे, लोकसंख्या आहे या गावाची. आणि या गावाचा विशेष असा आहे की या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे अद्रक असते. तांबेवाडीमध्ये गेल्या वर्षी या शेतकऱ्याकडे सर्वात जास्त अद्रकीचं क्षेत्र होतं, आणि सर्वात जास्त त्यांना अद्रकीपासून पैसे पण मिळालेले आहेत, आणि याही वर्षी त्यांच्याकडे सर्वात जास्त अद्रकीचं लागवड आहे. मागच्या वर्षी मी 12 एकरवर अद्रक लागवड केली होती. मागच्या वर्षी 1.25 कोटी रुपये झाले होते माझी. या वर्षी पूर्ण क्षेत्र मी 40 एकर बाटाईने केलेलं आहे. ही जी मी लागवड केली पूर्ण शेततळ्यावर केली, 22 एकर.
विहिरीला पाणी नाहीये का, प्यायला पण पाणी नाहीये. ज्यांच्याकडे पाणी नसतं त्यांना पाऊस आल्यावरच लागवड करावी लागते. परंतु ज्या शेतकऱ्यांनी मे मध्ये अद्रक लागवड केलेली आहे त्यांच्या उत्पादनामध्ये भर पडत असते, म्हणजे उत्पादन जास्त येतं त्यांचं. 20 मे ते 7 जूनच्या दरम्यान जर आपण लागवड केली तर आपल्याला उत्पादनामध्ये जवळपास 25 ते 30% वाढ होते. त्याचं कारण काय आहे माहिती आहे का? कारण हा कालावधी अद्रक जर्मिनीसाठी पोषक असतो. आपण जर मे मध्ये लागवड केली तर आपल्याला 18 ते 20 दिवसामध्ये चांगलं जर्मिनेशन भेटतं. आणि आपण जरी पाणी पडल्याच्या नंतर जर लागवड केली तर जमीन थंडी होते, वातावरणामध्ये चेंजेस होतात, त्यामुळे आपल्याला 30 ते 40 दिवस जर्मिनेशनसाठी लागतात. आणि त्यामुळे आपल्याला जो माल बनवायचा 4 महिन्यामध्ये तो माल आपण 4 महिन्यामध्ये बनवू शकत नाही. आपण मे मध्ये जर लागवड केली 20 मेच्या नंतर तर आपल्याला माल फास्ट बनायला मदत होते. आणि भावामध्ये पण फरक पडतो. कारण काय होतं, आपल्याला जी साईज पाहिजे, जे फुटवा पाहिजे तो फास्ट भेटतो. त्या खड्याला लांबी पण चांगली भेटते, त्यामुळे आपल्याला भाव चांगला भेटतो. आणि आमच्या गावाची सध्याची परिस्थिती बघितली अशी तर विहिरीला पिण्यासाठी अजिबात पाणी नाही आहे. तरी पण आम्ही शेतीचं योग्य प्रकारे नियोजन करून शेततळ्यावर मे महिन्यामध्ये अद्रक लागवड करतो. स्वतःकडे माझे 2 शेततळे आहे आणि मी 15 एकरमध्ये अद्रकीची लागवड चालू केलेली आहे. गेल्या वर्षी माझी 5 एकर अद्रक लागवड होती, त्यातून मला जवळपास 50 लाख रुपयाचं उत्पन्न भेटलेलं आहे. यावर्षी मी 15 एकरसाठी जवळपास 140 क्विंटल बियाणं ठेवलेलं आहे. 3-4 घरं सोडली तर जवळपास प्रत्येक जणाकडे शेततळे आहे. आणि मी आता 4 एकर अद्रक लागवड केलेली आहे. ती पूर्ण शेततळ्याच्या पाण्यावरतीच केलेली आहे. च्या वर्षी माझी 30 गुंठे अद्रक होती. तांबेवाडी एक वस्ती आहे ना, हे अद्रक बियाणे म्हणून ओळखले जाते. आणि हे बियाणं दिलेलं आहे आम्ही आता कर्नाटक पर्यंत पोहोचलेलं आहे. आमचं सातारा, सांगली इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आम्हाला हे मार्गदर्शन करतात आणि मोठे साहेब आणि बाबा तांबेवाडी या गावाची ओळख अद्रकीच्या बियाणाचं गाव म्हणून झालेली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तेलंगणा, कर्नाटकमध्ये या गावचं बियाणं पोचलेलं आहे. त्याचं कारण एक आहे असं आहे, या गावामधलं जे अद्रकीचं बियाणं आहे ते रोगमुक्त असतं, त्याला कंदसड बिलकुल लागत नाही. 2-3 कारणं आहेत त्यामागची. तुम्ही जर जमिनीचा प्रकार पाहिला तर मध्यम जमीन आहे ही, आणि ही मध्यम जमीन आहे. त्याचबरोबर या जमिनीमधून पाण्याचा निचरा फार चांगल्या पद्धतीने होतो. आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो तिथं कंदकूज जी आहे ती येत नाही. ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहतं तिथं कंदकूज येण्याचं प्रमाण वाढतं. अद्रक म्हणलं की बरेच शेतकरी केमिकलचा भडीमार करतात. केमिकल खताचा जास्त वापर, त्यानंतर रासायनिक बुरशीनाशक, रासायनिक कीटकनाशक याचा वारेमाप उपयोग करतात. आणि त्यामुळं जमिनीमधले जे उपयुक्त जीवाणू असतात, उपयुक्त बुरशी असतात ते कमी होतात. आणि त्यामुळं दिलेलं खत पण लागू होत नाही, त्याचा अपटेक पण व्यवस्थित होत नाही, आणि अन्नद्रव्याचा पुरवठा कमी झाल्यामुळं ते कंदकुजीला बळी पडतात. तर या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की केमिकलचा वापर हे करतात परंतु फार मर्यादित करतात. आणि या केमिकलला जी जोड आहे ती बायोची देतात. म्हणजे जैविक घटक जे आहेत, म्हणजे उपयुक्त जीवाणू असतील, उपयुक्त बुरशी असतील, याचा वापर ते फार मोठ्या प्रमाणात करतात. आणि त्यामुळे सुद्धा या गावामधल्या अद्रकीला कंदकूज हा रोग येत नाही. कंदकूज न येण्याचं कारण हे आम्ही जे शेणखताचा अद्रकमध्ये वापर करतो तो बुरशी विरहित करतो. त्यासाठी आम्ही डिकंपोजचा वापर करून चांगलं शेणखत कुजून त्याचा वापर करतो प्रॉपर बीडवरती. आणि उन्हाळ्यामध्ये पण डबल आडवी नागरट करून सगळे जवळपास आता 2 महिन्यापासून आमची सगळी शेतीची कामं चालू होती. नागरट करून परत रोटेवेटर मारून, कारण मातीला आलटी पलटी देण्याचं काम आम्ही जास्त करतो. माती तापल्याच्या नंतर काय होतं, जमिनीतली बुरशी कमी होते, त्यामुळे आपल्याला कंदकूज कमी होते. बाकीचे जे शेतकरी अद्रकमध्ये केमिकलचा जास्त वापर करतात, आम्ही केमिकल आणि जैविक जास्त करतो. जैविकमध्ये आम्ही ट्रायकोडर्मा, बॅसिलस, सुडो, पॅसिलोमायसिन, मेट्रायझम, मायक्रोरायझा याचा वापर करतो. 2019 मध्ये मी शेततळ केलं होतं. मी पन्नी टाकली, पण पावसाळ्यानंतर टाकल्यामुळं ती मला भरता आलं नाही. त्यामुळं मी आबा तांबे यांना बटाईने 10 एकर क्षेत्र दिलं आहे. ते त्यांच्या क्षेत्रातून माझ्या क्षेत्रात पाणी टाकून पाणी साठवून ती आता लागवड जवळजवळ 6-7 एकर केली आहे. मशागत सगळं अर्धा आहे आमचं दोघांचं. मेहनत अर्धी, खर्च अर्धा, पाणी त्या लागवडील त्यांचं, आणि क्षेत्र माझं. माझी मागच्या वर्षी एकूण 4 एकर अद्रक होते. त्या 4 एकर अद्रकीमध्ये मला खर्च वजा जाता एकूण 17 लाख रुपयाचं उत्पन्न राहिलं.
त्या उत्पन्नामधून मी एक फॅमिलीसाठी एक छोटी गाडी घेतली ब्रेझा आणि एक भाचीचं लग्न केलं. आणि माझ्यासारखेच असे अनेक शेतकरी यायचं, काही कोणाची घराची कामं चालू आहे, कोणी शेतजमीन घेतली, कोणी इतर ठिकाणी पैसा इन्व्हेस्ट केला. ह्या अद्रक पिकामुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मार्गदर्शक गुरुकृपा कृषी सेवा केंद्र टाकळी कोलते यांचे संचालक श्री बाबा पाटील तांबे यांचं आम्हाला मोलाचं असं मार्गदर्शन वेळोवेळी भेटत राहतं. मावशी काय करताय? काम करा. अद्रक खुडीत. अद्रक खुडताय हा, कशासाठी? लावासाठी. बर, किती एकरच आहे यावर्षी? 3 एकर. 3 एकर. हा ती का बियाणं आहे का ही? हा, बे नाही. घरचंच आहे का? हा, घरचंच आहे. बर, काय नाव आहे तुमचं? अलकाबाई रावसाहेब तांबे. चांगलं. मग हे डोळे बिळे फुटले ते चांगले? हा, चांगली बुटली. किती दिवस साठवले होते? मागेल त्याला शेततळे, RKVY किंवा MIDS म्हणजे NHM म्हणतो आपण त्याला, या विविध योजनेमधून या गावकऱ्यांनी शेततळे घेतलेले आहेत. फक्त 3 घरं सुटलेले आहेत की ज्यांच्याकडे शेततळ नाही. बाकीच्या सर्व शेतकऱ्याकडे, म्हणजे एकूण 72 उमऱ्याचं गाव आहे, म्हणजे 3 शेतकरी सोडले तर सर्व शेतकऱ्याकडे आज शेततळ आहे. आणि या शेततळ्याच्या जीवावरच मे मध्ये ते अद्रकीची लागवड करत आहेत. आमच्या इथं सगळ्यांकडे शेततळे आहेत. 2-4 घरं सोडले तर त्यात माझं पण स्वतःचं शेततळ नाहीये. तरी मी आता 3 एकरची लागवड करणार आहे. तसं मी पाणी 5 ते 6 परस पाणी साठवून ठेवलेलं आहे. आणि 1 पाऊस पडल्याच्या नंतर मी ही 3 एकरची लागवड करणार आहे. आणि अजून बटाईनं 3 एकर माझी लागवड दुसरीकडे आहे. ताईच्या लग्नामुळं माझं शेततळ करणं झालं नाही. त्यात माझं पण मागच्या वर्षी लग्न झालं, त्यामुळे खूपच पांगडी झाली. आणि यावर्षी आता मी नवीन शेततळ उन्हाळ्यात करणार आहे. हे जे पाणी आहे शेततळ्यातलं ते अद्रक लागवडीसाठी वापरलं जातं. ते ठिबक मार्फत दिलं जातं. आणि पूर्ण ही जी अद्रकची लागवड आहे ती ठिबकच्या पाण्यावर आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याला शासनाच्या कृषी विभागानं ठिबकसाठी अनुदान दिलेलं आहे. काही शेतकरी नॉन ISI दरवर्षी ठिबक घेऊन वापरतात, परंतु पाण्याचा कार्यक्षम वापर इथं होत असल्यामुळं कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र अद्रकीची लागवड करू शकतात.